हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण 14 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये पाहणार आहे. आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन लाइनर स्वरूपात अभ्यासणार आहे, त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, रिंदिया सिल्क आणि खासी हातमाग यांना GI टॅग कोणत्या राज्यातून प्राप्त झाला आहे? मेघालय राज्यातून. ओके, अलीकडेच मेघालय राज्यातील पारंपरिक रिंदिया सिल्क आणि खासी हातमाग उत्पादनांना भौगोलिक संकेताक म्हणजे GI टॅग प्राप्त झाला आहे, जो त्या उत्पादनाच्या विशिष्ट भौगोलिक ओळखीची खात्री देतो. त्यानंतर पहा, तिरंदाजी विश्वचषक स्टेज 1 मध्ये मिश्र संघ सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर ते ज्योती वेन्नम आणि ऋषभ यादव यांनी जिंकले. ओके, अमेरिका येथे पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 1 मध्ये भारतीय जोडीने मिश्र संघ प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. ओके, त्यानंतर भारताने अलीकडेच कोणती नवीन शस्त्र प्रणाली यशस्वीपणे प्रदर्शित केली आहे? तर ती आहे लेझर आधारित शस्त्र प्रणाली. ओके, भारताने अशी लेझर प्रणाली प्रदर्शित केली आहे जी स्थिर पंख असलेली विमाने, क्षेपणास्त्र व स्वार्म ड्रोन यांना निष्क्रिय करू शकते. ओके, त्यानंतर पुतांडू हा पारंपरिक नववर्ष कोणत्या राज्यामध्ये साजरे केले जाते? तर ते तमिळनाडू आणि केरळमध्ये. ओके, 14 एप्रिल रोजी तमिळनाडू आणि केरळमध्ये पारंपरिक नववर्ष साजरे केले जातात, ते आहे पुतांडू. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ज्योतिबा फुले यांची कितवी जयंती 11 एप्रिल 2025 रोजी साजरी करण्यात आली? तर ती 198वी जयंती होती. ओके, भारतातील सामाजिक सुधारक आणि शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची 198वी जयंती साजरी करण्यात आली 11 एप्रिलला. ओके, त्यानंतर स्कॉच पुरस्कार 2025 आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्तम राज्य म्हणून कोणत्या राज्याला मिळाला आहे स्कॉच पुरस्कार? तर हरियाणाला. ओके, पहा, हरियाणा राज्याला आरोग्य व्यवस्थेतील कामगिरीसाठी स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर पहा, मुंबई लोकल सेवा वाढवण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी कोणती प्रणाली जाहीर केली? तर कवच 5.0. ओके, रेल्वे सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी कवच 5.0 प्रणाली लागू करण्याची घोषणा झाली असून त्यामुळे मुंबई लोकल सेवा 30% वाढवता येणार आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रीय डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 14 एप्रिलला दरवर्षी राष्ट्रीय डॉल्फिन दिन साजरा केला जातो. 14 एप्रिल रोजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आपण म्हणजे आपल्या भारतात राष्ट्रीय डॉल्फिन दिन साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, राष्ट्रीय समुद्री वरुण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर तो राजेश उन्नी यांना. ओके, समुद्री क्षेत्रातील योगदानासाठी राजेश उन्नी यांना 2025चा राष्ट्रीय समुद्री वरुण पुरस्कार देण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेश दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 15 एप्रिलला. 1948 मध्ये हिमाचल प्रदेशची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ 15 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. ओके, त्यानंतर भारत रशिया राजनयिक संबंधांच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त कोणते आयोजन करण्यात आलं? तर त्यासाठी सायकल रॅली चालवण्यात आली. ओके, नवी दिल्लीमध्ये 78व्या वर्धापन दिनानिमित्त भारत रशिया मैत्रीसाठी सायकल रॅलीचे आयोजन झालेलं होतं. ओके, त्यानंतर भारत जपान पर्यटन सहकार्याची 4थी संयुक्त बैठक कुठे झाली? नवी दिल्लीमध्ये. भारत जपान पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी नवी दिल्ली येथे संयुक्त कार्यगटाची 4थी बैठक पार पडलेली आहे. त्यानंतर पहा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप कितीने वाढले? 19,757 कोटीने वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवली मूल्य 19,757 कोटीने वाढून 16.50 लाख कोटी इतकं झालेले, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती झालेली आहे? सौरव गांगुली याची नियुक्ती झालेली आहे. ओके, त्यानंतर NASMSR क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे पार पडली? चांदीपूर ओडिसा येथे. ओके, चांदीपूर ओडिसा येथे पार पडलेली आहे. तर DRDO आणि भारतीय नौदलाने विकसित केलेलं NASMSR ओके म्हणजेच नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज
हे अल्प पल्ल्याचे क्षेपणास्त्र चांदीपूरच्या चाचणी केंद्रावर यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आलं आहे। जहाज विरोधी क्षेपणास्त्र सागरी सुरक्षेसाठी उपयुक्त आहे। ओके, त्यानंतर भारतातील सर्वात शाश्वत बँक म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणती बँक घोषित झालेली आहे, तर ती येस बँक। ओके, S&P ग्लोबल अँड कार्बन डिस्क्लोजर प्रोजेक्ट यांनी येस बँकला 2023, 24 आणि 25 मध्ये भारतातील सर्वोच्च शाश्वत बँक म्हणून मान्यता दिली आहे। ही बँक पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासनात्मक मापदंडांवर पुढे आहे। ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, UAEने पर्यावरणासाठी समर्पित व्यक्तींकरिता कोणता विजा सुरू केलाय? UAEने पर्यावरणाच्या समर्पित व्यक्तींसाठी ब्लू विजा सुरू केलाय। ओके, UAE सरकारने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 मध्ये ब्लू विजा नावाचा 10 वर्षांचा विशेष रहिवासी विजा सुरू केलाय। पर्यावरण शाश्वततेसाठी काम करणाऱ्यांना हा विजा दिला जाणार आहे। ओके, त्यानंतर IRCTC आणि IRFC या कंपन्यांना भारत सरकारकडून कोणता दर्जा बहाल झालाय, तर तो दर्जा आहे नवरत्न दर्जा। ओके, IRCTC इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि IRFC इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन यांना नवरत्न CPSC म्हणून दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे त्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळणार आहे। ओके, नवरत्न दर्जा। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, SBI मालदीवचे नवे डेप्युटी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर पहा SBI लाईफचे नवे डेप्युटी CEO झाले आहेत डोराबाबू डपार्थी। ओके, आता पहा SBI मालदीवचे CEO म्हणून कार्यरत असलेल्या डोराबाबू डपार्थी यांची SBI लाईफ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, त्यानंतर जल थल रक्षा 2025 सराव कुठे पार पडला, बेट द्वारका गुजरात येथे। ओके, हा त्रिसेवा संयुक्त सराव भारतीय लष्कर, कोस्टगार्ड व मरीन पोलिसांच्या सहभागाने पार पडलेला आहे। याचा उद्देश बेट सुरक्षेसाठी समन्वय व प्रतिकार शक्ती वाढवणे हा होता। ओके, त्यानंतर पहा, 7वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ बैठक कोठे पार पडली, सासन गिर गुजरात येथे। ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जुनागडमधील सासनगिर येथे पार पडली। यात जैवविविधता संरक्षण, जैवविविधतेचे संरक्षण, वन्यजीव धोरणे यावर चर्चा झालेली। ओके, त्यानंतर रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, एन चंद्रशेखरन यांची। ओके, टाटा ट्रस्ट संस्थेचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची समाजोपयोगी तंत्रज्ञान संशोधन व परोपकारासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली। त्यानंतर उडान यात्री कॅफेचे उद्घाटन कोणत्या विमानतळावर झाले, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर। ओके, नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते चेन्नई विमानतळावर उडान यात्रेकरूंसाठी सुविधा वाढवणारे कॅफे सुरू करण्यात आले। त्यानंतर बंगळुरू ATP 125 स्पर्धेचे विजेते कोण ठरले, तर ते ब्रॅडन हॉल्ट USA। ओके, अमेरिकेच्या ब्रॅडन हॉल्टने जपानच्या शिंटारो मोचिझुकीचा पराभव करून बेंगळुरू ओपन ATP 125 चॅलेंजर टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे। त्यानंतर पुढे पाहूया, पहा दुबई ओपन 2025 चे डबल्स विजेतेपद कोणी जिंकले, युकी भांबरी आणि अलेक्सी पेपिरोना। ओके, युकी भांबरी व अलेक्सी पोपिरिन। ओके, भारताच्या युकी भांबरी आणि ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पोपिरिन यांनी दुबई ओपन 2025 ATP 500 डबल स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेलं आहे। त्यानंतर नेव्ह शापेल स्मारक येथे भारतीय लष्कर प्रमुखांनी आदरांजली वाहिली, ते कुठे, तर ते आहे फ्रान्समध्ये। ओके, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी प्रथम महायुद्धातील भारतीय शहीद सैनिकांना फ्रान्समधील नेव्ह शापेल स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्यानंतर डेझर्ट हर्ट 2025 सराव कोठे पार पडला, जोधपूर राजस्थान येथे। ओके, या त्रिसेवा विशेष सरावात पॅरा लष्कर, ओके, मार्कोस नौदल आणि गरुड कमांडोज म्हणजेच हवाई दलाचे जे गरुड कमांडोज आहे यांनी भाग घेतला होता, तो जोधपूर येथील वायुदल स्थानकावर पार पडलेला आहे। ओके, एअरफोर्स स्टेशन जोधपूर येथे। वरंगल मधील कोणत्या विमानतळ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली, मामनूर विमानतळ।
शमशाबाद विमानतळाच्या 150 किलोमीटर मर्यादेमुळे अडकलेला मामनूर विमानतळ प्रकल्प केंद्र सरकारकडून मंजूर झालेला आहे, जो तेलंगणातील वरंगल येथे असेल. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू द्या. IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक 141 धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे? अभिषेक शर्मा. ओके, IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेक शर्माने अवघ्या 51 चेंडूत 141 धावा ठोकल्या आणि T20 लीगमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये याने तिसरे स्थान पटकावलेले. ओके, त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरलेला आहे? दुसरा फलंदाज ठरलेला आहे. ओके, दुसरा, हे लक्षात ठेवा. विराट कोहली T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम कोणी केला होता? तर याआधी हा विक्रम फक्त डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. ओके, आणि असा विक्रम आता आपल्या विराट कोहलीने देखील केलेला आहे. त्यानंतर भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? भूषण गवई यांची, न्यायमूर्ती भूषण गवई. ओके, भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ओके, ते या पदावर पोहोचणारे पहिले अनुसूचित जातीचे न्यायमूर्ती असतील, हे देखील लक्षात ठेवा. आणि सध्याचे कोण आहेत? तर सध्याचे आहेत खन्ना. ओके, हे देखील लक्षात ठेवायचे. ते 51 आहेत आणि भूषण गवई किती होतील? तर ते 52वे होतील. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, CJI. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रवीण परदेशी यांची. ओके, प्रवीण परदेशी हे माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांची आता मुख्य आर्थिक सल्लागार, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे पाहूया. जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची 1000 फ्रँकची नोट भारतात दाखल झालेली आहे? तर ती आहे बुरुंडीची. ओके, बुरुंडी या देशाची, हे लक्षात ठेवा. ओके, बुरुंडी देशाची 1000 फ्रँक, बुरुंडियन फ्रँक, ओके, नोट भारतात दाखल झाली असून ती जगातील सर्वात मोठी आकारमानाची चलनी नोट मानली जाते. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिश्टर स्केल एवढी होती? तर 5.8 रिश्टर स्केल. ओके, जम्मू काश्मीरमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. कोणतीही जीवितहानी न झाल्याची प्राथमिक वृत्त देखील आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक नवीन अभयारण्य सँच्युरी स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जे पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं पाऊल आहे. ओके, त्यानंतर भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या 30 kWच्या लेझर क्षेपशास्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले? तर DRDO. ओके, DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने 30 kV क्षमतेचे लेझर क्षेपण अस्त्र, ओके, लेझर वेपन सिस्टीम यशस्वीरित्या चाचणी केली असून ही तंत्रज्ञान भारताच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, या चालू घडामोडी, वन लाइनर चालू घडामोडीची PDF तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ही PDF तुम्ही घेऊ शकता. ओके, पहा, जम्मू आणि काश्मीर हा पाहिलेला प्रश्न आहे. भूकंप 5.8 रिश्टर. ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी हा देखील पाहिलेला आहे सौरभ गांगुली. ओके, सौरभ गांगुलीची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार आहेत सौरभ गांगुली आणि यांची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पियुष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन 2025चे उद्घाटन झाले आहे? तर ते नवी दिल्ली येथे. केंद्रीय मंत्री आहेत पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत व्हायब्रंट बिल्डकॉन 2025 या बांधकाम व पायाभूत सुविधा प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली? तर 128 मते पडली. ओके, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक 2025 हे राज्यसभेत 128 मतांनी मंजूर झाले, जे बहुमताचे स्पष्ट निर्देशक आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात किती मते पडली? आता
विरोधात आपल्याला सांगायचे. ओके, बाजूने आपण पाहिले 128, विरोधात किती 95. ओके, याच विधेयकाच्या विरोधात 95 मते पडली. ओके, मात्र विधेयक पारित झाले हे लक्षात ठेवा. ओके, देशात आईस्क्रीम विक्रीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? आईस्क्रीम विक्रीमध्ये गुजरात राज्य स्थानावर आहे. ओके, गुजरात राज्य देशात सर्वाधिक आईस्क्रीम विक्री करणारं राज्य ठरलंय. मुख्यतः उष्ण हवामान आणि खवय्य संस्कृतीमुळे हे घडलेले आहे. त्यानंतर देशात आईस्क्रीम विक्रीत महाराष्ट्र राज्य आपले कितव्या क्रमांकावर आहे? तर ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून मोठी लोकसंख्या आणि शहरातील मागणी यामुळे विक्रीत आघाडीवर आहे. ओके, त्यानंतर फोर्ब्स 2025च्या यादीनुसार कोण जगात श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी आहे? तर तो आहे इलॉन मस्क. ओके, इलॉन मस्क हे फोर्ब्स 2025च्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पुन्हा एकदा अग्रस्थानी आलेले आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. फोर्ब्स 2025च्या अब्जा देशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? आपला भारत देश आहे तिसऱ्या क्रमांकावर. भारत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे सर्वाधिक अब्जा देश आहेत, ज्यात मुकेश अंबानी आघाडीवर आहे. ओके, त्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचे जीएसटी संकलन किती लाख कोटी रुपये झाले? 16.76 लाख कोटी झाले. ओके, जीएसटी संकलन 16.76 लाख कोटी हे आतापर्यंतच्या उच्चांकांपैकी एक मानलं जाते. ओके, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्याचे जीएसटी संकलन किती लाख कोटी रुपये झालं? तर 3.59 लाख कोटी. महाराष्ट्राने 3.59 लाख कोटींचं जीएसटी संकलन करत देशात आघाडी टिकवलेली आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे? तर तो 21.50%. ओके, संपूर्ण देशाच्या जीएसटी मध्ये महाराष्ट्राला 21.5% वाटा असून ही सर्वाधिक भर दिलेली रक्कम आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पहा. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जीएसटी संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर? आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्र आहे. मार्च महिन्यातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? श्रेयस अय्यर. ओके, श्रेयस अय्यरने मार्च महिन्यात शानदार कामगिरी केल्यामुळे आयसीसीने त्याला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर 2023-24च्या शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? शकुंतला खटावकर यांना. ओके, ज्येष्ठ खेळाडू आहेत शकुंतला खटावकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे. ओके, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 किती व्यक्तींना जाहीर झाला? 89. ओके, महाराष्ट्र सरकारने विविध क्रीडा प्रकारातील 89 खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पहा. कोणत्या राज्यांनी नगरसेवकांना नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार आहे? म्हणजे नगरसेवकांना नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार दिलाय तर तो महाराष्ट्राने. ओके, महाराष्ट्र सरकारने नव्या सुधारणांतर्गत नगरसेवकांना हा अधिकार दिलेला आहे. ओके, त्यानंतर पहा. हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे? ते अमेरिकेमधील व्यस्त विमानतळ आहे. हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे प्रवाशांच्या संख्येनुसार जगात सर्वाधिक व्यस्त एअरपोर्ट आहे. ओके, त्यानंतर पहा. भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट कोठे स्थापित होत आहे? छत्तीसगडमध्ये. छत्तीसगड राज्यात उच्च दर्जाच्या चिप उत्पादनासाठी पहिला GN सेमीकंडक्टर प्लांट सुरू केला जात आहे. ओके, त्यानंतर पट्टेडा अंचू साडीला GI टॅग मिळालेला आहे. ती कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक. पट्टेडा अंचू ही पारंपरिक कर्नाटकी साडी आहे जी आता GI टॅगने संरक्षित झालेली आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, IRDAचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर स्वामीनाथन S अय्यर यांची. ओके, हे IRDAचे नवे पूर्णवेळ सदस्य झालेत. विमा क्षेत्र नियामक प्राधिकरण. ओके, याचे स्वामीनाथ S अय्यर यांची पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर PFRDAच्या अध्यक्षपदी N रमन यांची नियुक्ती झाली असून ते कोणाची जागा घेत आहेत? दीपक मोहंती यांची. ओके,
पेन्शन रेग्युलेटरी PFRDAचे नवीन अध्यक्ष एन रमन हे दीपक मोहंती यांच्या जागी आले आहेत. त्यानंतर मार्च 2025 मध्ये देशाचा किरकोळ महागाई दर किती टक्के होता? 3.34%. ओके. अन्न व इंधन दरातील स्थिरतेमुळे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आधारित किरकोळ महागाई 3.34% वर आली आहे. ओके. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड नाव देण्यात येणार आहे स्टँडला? तर रोहित शर्मा. ओके. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या योगदानाचा सन्मान म्हणून वानखेडे स्टेडियममध्ये स्टँडला त्याचं नाव देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे पाहूया. भारतातील पहिली ATM ट्रेन म्हणून कोणत्या ट्रेनला ओळख दिली गेली आहे? पंचवटी एक्सप्रेस. ओके. मनमाड CSMT मार्गावरील पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM सारखी सुविधा देऊन भारतात प्रथमच ATM ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून कोणता विषय सक्तीचा होणार आहे? हिंदी. ओके. महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा असेल. त्यानंतर 23व्या कायदा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले? तर दिनेश माहेश्वरी. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर न्हावाशेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? दुबईचे युवराज शेख हमदान. ओके. भारत दुबई आर्थिक सहकार्याचा भाग म्हणून युवराज शेख हमदान यांच्या हस्ते मुंबईतील न्हावाशेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन झालेले आहे. त्यानंतर पुढे पाहूया. ब्राइस ओलिगुई न्युएग्मा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? गॅबॉन. ओके. ब्राइस ओलिगुई न्युएग्मा हे आता गॅबॉन या आफ्रिकन देशाचे नवीन राष्ट्रपती झालेले आहेत. त्यानंतर भारत उझबेकिस्तान यांच्यात पुणे येथे कोणता लष्करी सराव झाला आहे? डस्टलिक 6. ओके. 6वी आवृत्ती आहे. भारत उझबेकिस्तान यांच्यातील हा 6वा संयुक्त लष्करी सराव आहे जो पुणे येथे पार पडला. ओके. त्यानंतर भू भारती पोर्टल लॉन्च कोणते राज्य करणार आहे? तर तेलंगणा. ओके. भूमी संबंधित माहिती आणि रेकॉर्ड सुलभ करण्यासाठी तेलंगणा सरकारने भूभारती नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. त्यानंतर भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक. न्याय प्रणालीतील सुधारणा, डिजिटलायझेशन आणि कार्यक्षमतेच्या आधारावर कर्नाटक राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. ओके. त्यानंतर पहा. भारत आणि जपान यांच्यात पर्यटन सहकार्याबाबत संयुक्त कार्यगटाची 4थी बैठक अलीकडेच कुठे झाली? जपानमध्ये झालेली. भारत आणि जपान यांच्यात 1952 पासून राजनैतिक संबंध स्थापित झाले आहेत आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी या कार्यगटाची स्थापना केली गेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आत्ताच आपण पाहिलं मार्केट कॅप 19,757 कोटीने वाढून किती झाले? तर 16.50 लाख कोटी झाले. 19,757 कोटी वाढले आणि ते वाढून 16.50 कोटी झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 2024 मध्ये 16.50 लाख कोटींवर पोहोचला आहे, ज्यामुळे त्याचे स्थान देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये दृढ झालेले आहे. त्यानंतर भारताने अलीकडेच कोणती अत्याधुनिक शस्त्र प्रणाली यशस्वीपणे चाचणी केली आहे? लेझर आधारित शस्त्र प्रणाली. ओके. भारताने लेझर आधारित शस्त्र प्रणाली विकसित केली आहे जी प्रकाशाच्या तीव्र ऊर्जेचा वापर करून शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकते. ओके. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 14 एप्रिलला. गंगा नदीतील डॉल्फिनला भारताच्या राष्ट्रीय जलजीव म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि प्रत्येक वर्षी 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय डॉल्फिन दिवस साजरा केला जातो. हा प्रश्न आपण मागे देखील पाहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी स्कॉच अवॉर्ड कोणत्या राज्याला दिला? हरियाणा. आपण पाहिलं स्कॉच अवॉर्ड हा भारतातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांना दिला जातो. पाहिलेला आहे. हा देखील पाहिलेला आहे. पुतांडू तमिळनाडू केरळमध्ये कोणत्या दिवशी? 14 एप्रिलला. ओके. पुतांडू म्हणजे तमिळ नववर्षाचा पहिला दिवस जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तमिळनाडू व केरळमध्ये तो 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ओके. त्यानंतर पहा, हा देखील पाहिलेला आहे. ज्योती वेन्नम आणि ऋषभ यादव यांनी
तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 1 मध्ये सुवर्णपदक पटकवले अमेरिकेमध्ये. ओके. त्यानंतर कोणत्या फ्रेंच वाहन कंपनीने निस्सानमधील 51% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली? रेनॉल्ड ग्रुपने. ओके. रेनॉल्ड ग्रुप एक प्रमुख फ्रेंच वाहन निर्माता कंपनी आणि हिने निस्सानमधून 51% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांचे सहयोग आणखी मजबूत होतील. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सौर ऊर्जेवर आधारित पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प कुठे सुरू होणार झालेला आहे? विशाखापट्टणम येथे. ओके. विशाखापट्टणममध्ये भारतात पहिला ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, जो सौर ऊर्जेवर आधारित जलवायू निरपेक्ष इंधन प्रदान करतो. त्यानंतर हिमाचल प्रदेश दिन आपण पाहिलेच 15 एप्रिलला साजरा केला गेला. त्यानंतर इंटरनॅशनल टर्मरिक रिसर्च सेंटर स्थापन होणार आहे, ते कोणत्या राज्यात? आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके. हळद संशोधनासाठी इंटरनॅशनल टर्मरिक रिसर्च सेंटर महाराष्ट्रात स्थापन होणार आहे, कारण महाराष्ट्र हळद उत्पादनामध्ये एक महत्त्वपूर्ण राज्य आहे. राईट. त्यानंतर भारताने कोणत्या देशासोबत मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज अलीकडेच पार पाडली? तर ती इंडोनेशियासोबत. भारत आणि इंडोनेशिया यांनी आपल्या नौदल सहकार्याला चालना देण्यासाठी मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज पार पाडलेली आहे. त्यानंतर पहा, 2024 मध्ये अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत किती स्टार्टअप्सना निधी वितरित झाला? 500. ओके. अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत 500 स्टार्टअप्सना निधी वितरित करण्यात आला, ज्यामुळे भारतीय उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर भारताचा नवीन चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? व्हाईस ॲडमिरल डी.के. त्रिपाठी. ओके. व्हाईस ॲडमिरल डी.के. त्रिपाठी यांची भारतीय नौसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय नौसेनेचे नेतृत्व करणार आहेत. ओके. त्यानंतर WHOच्या 2025 साठी प्रसिद्ध नवीन अहवालानुसार जागतिक तापमानवाढीचा आरोग्यावर किती परिणाम होतो? अत्यंत गंभीर. WHOच्या 2025च्या अहवालानुसार जागतिक तापमानवाढीचा आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होईल, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या वाढू शकतात. त्यानंतरचा प्रश्न, भारत में महिला सशक्तीकरण या विषयावर 2025 साली कोणत्या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला? UN वुमेन या संस्थेने. UN वुमेनने 2025 साली भारत में महिला सशक्तीकरण या विषयावर एक अहवाल प्रकाशित केला, जो महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशा आणि प्रगतीवर आधारित आहे. त्यानंतर पहा, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP नुसार भारतातील किती लोक अजूनही बहुपक्षीय गरिबी रेषेखाली आहेत? 30 कोटी लोक. ओके. UNDPच्या अहवालानुसार भारतात 30 कोटी लोक अजूनही बहुपक्षीय गरिबी रेषेखाली आहेत, ज्यामुळे विविध सरकारी योजना लागू करण्याची गरज आहे. युनेस्कोने नुकतेच कोणते भारतीय वारसा स्थळ जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले? तर माधवदास मंदिर, गुजरात. ओके. युनेस्कोने नुकतेच गुजरातमधील माधवदास मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून यादीत समाविष्ट केलेले आहे. त्यानंतर 2025 मध्ये झालेल्या हेरिटेज वॉक फेस्टिवलचे आयोजन कोणत्या शहरात झाले? अहमदाबाद येथे. अहमदाबादमध्ये 2025 मध्ये हेरिटेज वॉक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं होतं. अहमदाबाद हे भारतातील पहिले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने बाल तस्करी प्रकरणातील सुनावणी किती महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले? 6 महिन्यात. ओके. सुप्रीम कोर्टाने बाल तस्करीच्या प्रकरणांची सुनावणी 6 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिलेले. त्यानंतर पहा, IIT खडगपूरच्या अहवालानुसार ओझोन प्रदूषणामुळे भारतातील कोणत्या क्षेत्रांमध्ये घट होण्याची शक्यता आहे? अन्नधान्य पिकांमध्ये. ओके. तर IIT खडगपूरच्या अहवालानुसार ओझोन प्रदूषणामुळे भारतातील मुख्य अन्नधान्य पिकांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. विश्व. ओके. त्यानंतर भारतात बनवलेली मेडी जार्विस रोबोटिक सर्जरी मशीन कुठे सुरू केली आहे? तर आसाममध्ये. ओके. भारतातील पहिली मेडी जार्विस रोबोटिक सर्जरी मशीन आसाममध्ये सुरू केली आहे. विश्व आवाज दिन कधी साजरा केला जातो? 16 एप्रिलला. 16 एप्रिल रोजी विश्व आवाज दिन साजरा केला जातो. भारताचे एकूण निर्यात अंदाजे किती डॉलर असण्याचा अंदाज आहे? 820 अब्ज डॉलर. ओके. भारताची एकूण निर्यात फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये अंदाजे 820 अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न,
हिमाचल प्रदेशचा 78वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? 15 एप्रिल आपण पाहिलेला आहे. ओके. त्यानंतर गिग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील रोजगार संधीसाठी कोणत्या कंपनीसोबत श्रम मंत्रालयाने समझोता केला? स्विगी सोबत. ओके. श्रम मंत्रालयाने गिग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील रोजगार संधीसाठी स्विगी सोबत समझोता करार केलेला आहे. भारताची ठोक महागाई दर मार्च 2025 मध्ये किती होती? 2.0.5%. ओके. मार्च 2025 मध्ये भारताची ठोक महागाई दर 2.0.5% होता. जागतिक हिमोफिलिया दिवस कधी साजरा करण्यात आला? 17 एप्रिल. ओके. 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर पुढे पाहूया. भारताने 2025 मध्ये हज कोटा किती वाढवला? तर 17.5 लाख. ओके. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान झालेल्या करारानुसार 2025 साठी हज यात्रेचा कोटा 17.5 लाख इतका निश्चित करण्यात आलेला आहे. भारताने विज्ञान व तंत्रज्ञान सहकार्याचा MOU करार कोणत्या देशासोबत केलाय? इटली सोबत केलाय. भारत आणि इटली यांच्यात विज्ञान, अंतराळ, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी हा करार केलेला आहे. 2024-25 मध्ये भारताचा निर्यात महसूल किती डॉलर्सपर्यंत जाणार आहे? 820 अब्ज डॉलर आपण पाहिलं. भारताच्या निर्यातीत इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग व फार्मा क्षेत्राचा सर्वात मोठा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. वर्ल्ड वाईड डे आपण पाहिलं 16 एप्रिलला. आवाजाच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी दरवर्षी 16 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर समोरचा प्रश्न हे देखील पाहिले. मेडी जार्विस रोबोटिक सर्जरी मशीनचे उद्घाटन आसाममध्ये झालं. बरोबर. बाल तस्करी प्रकरणांची सुनावणी किती कालावधीत पूर्ण करावी असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत? 6 महिन्यात. सुप्रीम कोर्टाने बाल तस्करी प्रकरणांमध्ये त्वरित न्याय देण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी ठरवलेला आहे. मार्च 2025 मध्ये भारताचा ठोक महागाई दर आपण पाहिलं 2.0.5%. CGI म्हणून कोणाची निवड झालेले? न्यायमूर्ती BR गवई. 52वे CGI बनणार आहेत हे. त्यानंतर पुढे हे देखील पाहिलं. वर्ल्ड हिमोफिलिया डे 17 एप्रिल पाहिलं आपण. तेलंगणामध्ये भूभारती पोर्टलचे उद्घाटन हैदराबाद येथे झाले. त्यानंतर RBI इनोव्हेशन हबमध्ये कोणता प्लॅटफॉर्म समावेश करण्यात आलेला आहे? ONDC. ओके. ONDC हा ओपन नेटवर्क आहे जो डिजिटल वाणिज्य क्षेत्रात स्पर्धा व पारदर्शकता वाढवतो. त्यानंतर राईस ATM कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? आंध्र प्रदेश. गरीब नागरिकांना मोफत तांदूळ मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा. भारतात iPhone असेंबल करणारा टाटा ग्रुप ब्रँड कोणता आहे? टाटा इलेक्ट्रॉनिक्स. ओके. मेक इन इंडिया अंतर्गत टाटा इलेक्ट्रॉनिक्स ॲपल सोबत असेंबलिंग करत आहे. ओके. त्यानंतर पहा. UIDAIचा नवीन CEO कोण झाला आहे? अमित अग्रवाल. ओके. UIDAIचा म्हणजेच आधार कार्ड सेवा देणारी संस्था आहे आणि हिचा अमित अग्रवाल हे नवीन CEO झालेले आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न. पेपरलेस बजेट सादर करणारे राज्य कोणते आहे? झारखंड. पेपरलेस बजेटमुळे पर्यावरण संवर्धन व पारदर्शकता वाढते. त्यानंतर नवीन CVC म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रेमचंद वर्मा. ओके. CVC ही भ्रष्टाचार विरोधी मुख्य संस्था असून प्रेमचंद वर्मा हे यांची प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढे पाहूया. PayU इंडिया याचा नवीन CEO कोण झाला आहे? नवनीत पाठक. ओके. PayU ही भारतातील मोठी डिजिटल पेमेंट सेवा कंपनी आहे. त्यानंतर चित्रपट धोरण 2025 सुरू करणारे राज्य कोणते आहे? गुजरात. ओके. चित्रपट क्षेत्राला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने हे धोरण जाहीर केलेले आहे. त्यानंतर स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? UNFPA युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड ही जागतिक लोकसंख्या व त्यातील बदलांचा अभ्यास करणारी संस्था आहे. हिमालयन हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेले प्रसिद्ध गिर्यारोहक कोण? ते आहेत संतोष यादव. ओके. त्या माउंट एव्हरेस्टवर 2दा चढाई करणाऱ्या पहिल्या महिला आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं. ओके. तर मित्रांनो, चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण 14 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या आठवड्याच्या सर्व करंट अफेअर्स मराठीमध्ये पाहिलेले आहेत आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन लाइनर स्वरूपात अभ्यासलेल्या आहेत. त्यामुळे
कमी वेळात तुमचा जास्त करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.